हेलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू अ न्यू व्लॉग ऑफ फॅमिली रोड ट्रिप. तर आज आम्ही होतो वृंदावनमध्ये. सकाळ सकाळ मस्त तयारी करून सर्व निघालो वृंदावनच्या मंदिरांचं दर्शन करण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आम्ही जाणार होतो बाके बिहारी टेम्पल. सगळे म्हणतात की खूप सुंदर मंदिर आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले तिथे गेलो. छान दर्शन घेतलं. गर्दी तर ॲज युजल वृंदावनच्या सगळ्या मंदिरांमध्ये असतेच, बिकॉज सगळ्यांचं प्रेम म्हणजे कृष्ण. त्यामुळे राधाकृष्णाला बघण्यासाठी लोक, मला असं वाटतं दरवर्षी किंवा दर महिना येत असतील, एवढी गर्दी असते. नंतर आम्ही गेलो राधारमण मंदिरला. तिकडेसुद्धा कृष्णाची खूप छान मूर्ती होती, आम्ही तेही दर्शन घेतलं. मग गेलो निधीवनला. निधीवन ऑल्सो इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. तिकडची हिस्ट्री जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मज्जा नाही येणार. त्यामुळे एक गाईड हायर करा. त्या गाईडसोबत तुम्ही पूर्ण निधीवन फिरा आणि एक एक गोष्ट तुम्हाला इतकी सुंदर वाटेल की इट इज वर्थ ऑल इट. नंतर आम्ही रूमवर जाऊन थोडा आराम केला, परत तयारी केली आणि संध्याकाळी निघालो चारधाम मंदिर बघायला. आणि त्याच्यानंतर जाणार होतो वृंदावन की जान म्हणजे प्रेम मंदिरला. त्यामुळे आता तुम्ही आमच्यासोबत हे सगळं एक्सपिरियन्स करा. त्यानंतर आम्ही गेलो इस्कॉन टेम्पलला. आमच्या रिक्षावाल्या काकांनी सांगितलेलं की एकदा तर इस्कॉन टेम्पल व्हिजिट करा इकडचं. त्यामुळे आम्ही तिथे गेलो. इतकं सुंदर मंदिर होतं की आमचं मन अक्षरशः प्रसन्न झालं. एव्हरी टेम्पल हॅज डिफरंट व्हर्जन्स ऑफ श्रीकृष्ण आणि राधाराणीची मूर्ती. खूप छान वाटलं. तिकडून पुढे आम्ही गेलो प्रेम मंदिरला. जवळपास 1 ते 2 किलोमीटर आधीच इतकी ट्रॅफिक असते, इतकी गर्दी आहे की तुम्हाला तिथून चालतच जावं लागतं. गाडी नाही जाऊ शकत, ऑटो नाही जाऊ शकत. त्यामुळे आम्ही तिथून चालत गेलो, दर्शन घेतलं, लाईट शो, वॉटर शो बघितला, छान बसलो, नामस्मरण केलं. मग गेलो रूमवर जाऊन आराम केला. सकाळी उठल्यावर आम्ही विचार केला की काही नाश्ता बाहेर करण्याच्या ऐवजी आपण बनवूनच घेऊया. त्यामुळे मी, मम्मी, पप्पा आम्ही सगळ्यांनी मिळून पोहे बनवले. पोहे आम्ही तिथे खाल्ले आणि मग जेवणाचंसुद्धा आम्ही तयारी तिथेच करून घेतली होती. पनीरची भाजी, भात आम्ही सोबत बनवून घेतला, जेणेकरून आम्हाला रस्त्यात कुठे जागा मिळेल तर आम्ही तिथे बसून खाऊ शकतो आणि तोही फील घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही फटाफट सगळं बनवलं, तयारी केली आणि निघालो पुढच्या दिशेने. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्लॉग्स. टेक केअर. बाय बाय.